श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 33व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे जहाजाच्या प्रसंगाचे अध्यात्म. श्रीकृष्ण विग्रहाची मूर्ती प्राप्तीचा हा प्रसंग अध्यात्ममय होय. तो जहाजाचा चालक हा संसार सागरातील जीवाचे सांकेतिक रूप होय. तो ज्या जहाजात होता ते त्याचे शरीराचे सांकेतिक रूप. विषयसुखाची ओढ जणू वादळाचे स्वरूप. या अनुषंगाने संसार सागरातून सुटका होण्याऐवजी त्यात बुडण्याचाच धोका अधिक. या धोक्यापासून सुटका करून घेण्याचा कोणताच उपाय त्याच्याकडे नव्हता. जीव एकटाच स्वतः स्वबळावर संसार सागर पार करू शकत नाही. म्हणून तरणोपाय म्हणून आधारासाठी सभोवार शोध घेतो. तेव्हा त्याच्या मदतीला त्या सागर तीरावर ध्यानस्थ असलेले श्रीमध्व दृष्टीपथात येतात. संसार सागर भयापासून दूर असणारे श्री वायुदेव आपल्या दृष्टीपथात ते येताच जीव प्राणाच्या रक्षणासाठी त्यांची प्रार्थना करतो. ते तर स्वतःच श्रीमुख्य प्राण. त्यांच्या अभयहस्ताचा आधार मिळतो. त्यामुळे जीव आपल्या जहाज व मालासहित सुरक्षित राहतो. जहाजातील माल किंवा सामान हे साधनेचे सांकेतिक रूप. मालासहित कप्तान सुरक्षित राहण्यास श्रीमध्वानुग्रह हे साधन ठरले. त्या जहाजातील गोपीचंदनाची ओंडके कर्मसिद्धीसाठी वैष्णवांनी अनिवार्यपणे धारण करावयाच्या ऊर्ध्वपुंड्राचे सांकेतिक रूप. त्यांचा सहवास असेल तरच श्रीमध्वानुग्रहास पात्र होण्याचा सुयोग येतो. त्याने देऊ केलेल्या आणि बाळगलेल्या मात्र गोपीचंदना व्यतिरिक्त श्रीमध्वांना अन्य कोणतीही वस्तू प्रिय नव्हती. श्री वायुदेवांना आपल्या भक्तांच्या अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा एक गोष्ट प्रिय असते. ती एकमेव गोष्ट म्हणजे वैष्णव दीक्षा होय. शेवटी श्रीमध्वांनी गोपीचंदनाच्या ओंडक्यातून श्रीकृष्ण दर्शन घडविले. श्रीमध्वानुग्रहाने म्हणजे श्रीमध्वांच्या अनुग्रहाने सात्विक चेतनेला मिळणाऱ्या बिंबरूप दर्शनाचे हे सांकेतिक निदर्शन. आता श्रीकृष्ण विग्रहाची म्हणजे श्रीकृष्ण विग्रह मूर्तीची पार्श्वभूमी याबद्दल. श्रीकृष्ण विग्रह मूर्तीचे आगमन या प्रकारे जहाजातून होणार हे श्रीमध्वांनी आधीच दिव्यदृष्टीने जाणले होते व त्याच्या स्वागताकरिताच 12 स्तोत्राची रचना करीत त्या दिवशी ते समुद्रकिनारी येऊन पोहोचले होते. भक्तांच्या श्रवण मननादींच्या सिद्धीसाठी अनुकूलता प्राप्त करून देण्याच्या हेतूनेच त्यांनी श्रीकृष्ण विग्रहाच्या प्रतिष्ठापनेची योजना आखली होती. हा श्रीकृष्ण विग्रह सामान्य नव्हे. त्याची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. एकदा म्हणे देवकी देवीने श्रीकृष्णाला प्रार्थून सांगितले, हे श्रीकृष्णा, तुझी बाललीला पाहण्याचे भाग्य यशोदेला मिळाल्याप्रमाणे मला लाभले नाही. त्याचे वर्णन ऐकून
मलाही ते आता पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. कृपया मला तुझी बाललीला दाखव. श्रीकृष्णाने तत्क्षणी ते मान्य करून बालरूप धारण करून बाललीला दाखवू लागला म्हणे. तो देवकीच्या मांडीवर जाऊन बसला. बालगोपाल कृष्ण स्तनपान करून देवकीला मातृत्वाचा आनंद दिला. दह्याचे मडके फोडून त्यातून लोणी काढून खाल्ले. अंग सारे लोण्याने माखून घेतले. तो म्हणे त्या दिवशी रवीशी खेळला, दोरीने खेळला. रवी आणि दोरीने खेळताना व एकंदरीतच त्याच्या बाललीला पाहून देवकी आनंदित होत होती. तिथेच असलेल्या रुक्मिणी देवीलाही ते दृश्य पाहताना म्हणे खूप आनंद होत होता. संपूर्ण विश्वालाच अशी सुंदर बालकृष्णाची मूर्ती पाहता यावी म्हणून अत्यंत कृपावंत होऊन तिने स्वतः विश्वकर्माला पाचारण केले आणि श्रीकृष्णाची तशीच छबी दर्शविणारी मूर्ती निर्माण करून घेतली. लोकांना दाखवून देण्यासाठी म्हणजे लोकशिक्षणासाठी स्वतः तिने त्या मूर्तीची वैभव संपन्नतेने पूजा केली. नंतर श्रीकृष्ण परधामी गेल्यावर द्वारका पाण्याखाली बुडण्यापूर्वी अर्जुनाने ती मूर्ती तेथून नेऊन रुक्मिणी वनामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली. ती मूर्ती त्यानंतरच्या काळात गोपीचंदनात राहिल्यामुळे जगाच्या नजरेआड झाली. व्यापारी जहाजाच्या कप्तानांनी समतोल राखण्यासाठी पुढे गोपीचंदनाचा वापर करण्याची जणू प्रथाच पडली. श्रीकृष्ण विग्रह असलेल्या गोपीचंदनाचा ओंडका याचसाठी तो नावाडीही वाहून नेत होता. तो श्री मध्वानुग्रहास पात्र ठरून त्यांच्याकडून ती मूर्ती सोपवून कृतार्थ झाला. क्षमस्व, श्री मध्वानुग्रहास पात्र ठरून तो नावाडी त्यांच्याकडे ती मूर्ती सोपवून कृतार्थ झाला. ही झाली त्या श्रीकृष्ण मूर्तीची पार्श्वभूमी. म्हणजे ही श्रीकृष्णाची मूर्ती तत्वतः देवशिल्पी विश्वकर्मांनी निर्मित होय. साक्षात रुक्मिणी देवीच्या दिव्य करकमलांनी ती सुपूजित आहे. त्यानंतर श्री मध्व करार्चित होऊन सकल जगासाठी परमपावन मूर्ती ठरले. म्हणूनच या उडपीतील श्रीकृष्ण विग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा रीतीने रचण्यात आलेले 12 स्तोत्र, गुरु मध्वाचार्य रचित हे 12 स्तोत्र म्हणजे स्तोत्र वाङ्मयातील एक अद्भुत कृती होय. विष्णू सहस्रनामानंतर या 12 स्तोत्राची बरोबरी करणारी अर्थवैभव संपन्न अशी दुसरी अन्य कृती संस्कृत वाङ्मयात निर्माण झाली नाही. नानाविध वृत्तवैभवाने नटलेले अपूर्व गेयता असणारे हे वैशिष्ट्यपूर्ण स्तोत्र होय. जेवढ्या सहजतेने स्तोत्राचा अर्थ प्रकट होत जातो तेवढ्याच दिमाखात त्यातील अर्थगांभीर्य प्रकट होताना आपण नतमस्तक होतो. श्रीकृष्णाचे प्राकट्य या स्तोत्राची महती दर्शविते. आता या श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना उडपीमध्ये कशी झाली हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात.